हॅलो फ्रेंड्स, आज आपण लँडफॉर्म्स ऑफ द अर्थचा थर्ड पार्ट आपण बघणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण थोडीशी माउंटन्सबद्दल माहिती घेतली होती. त्याचे टाइप्स कुठले आहेत, कशा प्रकारे ते बनतात आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण आणखीन एक नवीन लँडफॉर्म बघणार आहोत, ज्याला म्हटलं जातं प्लॅट्यूज किंवा मराठीमध्ये आपण ज्याला डोंगरावरचं पठार असं म्हणतो. माउंटन्स जे असतात त्याच्या वरच्या बाजूला जो प्लेन एरिया असतो दॅट इज कॉल्ड प्लॅट्यूज. दीज आर व्हास्ट एलिव्हेटेड फ्लॅट लँड्स बाउंडेड बाय स्टीप स्लोप्स. हे काय असतं तर फ्लॅट एलिव्हेटेड म्हणजे उचललेले लिफ्टेड असे हे फ्लॅट लँड्स असतात आणि त्याच्या कडेला स्लोप्स असतो. खाली पिक्चर तुम्हाला स्लाइडमध्ये दिसते बघा की जिथं तो एक माउंटन आहे आणि त्याच्या वरचा सगळा एरिया हा फ्लॅट आहे. इट हॅज अ फ्लॅट टॉप ऑल्सो नोन ॲज अ टेबल लँड. आणि ह्याला सुद्धा एक फ्लॅट टॉप जो असतो त्याला टेबल लँड असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जसं आपलं टेबल असतं एलिव्हेटेड असतं टेबल, बरोबर, ग्राउंड लेवलला नसतं, उचललेलं असतं आणि वरचा त्याचा जो टॉप असतो हा फ्लॅट असतो, त्यामुळे ह्याला टेबल लँड असं सुद्धा म्हणतात. इट इज फॉर्म्ड बाय टेक्टॉनिक ऑर व्होल्कॅनिक ॲक्शन्स. कशामुळे हे तयार होतात प्लॅट्यूज तर टेक्टॉनिक ॲक्शन्स जे आपण पहिल्या पार्टमध्ये जे बघितलेलं होतं की ज्या अर्थ ज्या प्लेट्स आहेत त्यांच्या मुवमेंटमुळं किंवा व्होल्कॅनिक इरप्शन्समुळं हे प्लॅट्यूज तयार होतात. इट इज ऑल्सो फॉर्म्ड ड्यू टू इरोजन कॉज्ड बाय नॅचरल एजंट्स लाईक विंड, रेन, रिव्हर्स एक्सेट्रा. आणखीन याला काय कारण आहेत हे तयार होण्यासाठी? विंड आहे, रेन आहे, रिव्हर्स आहे. ह्याच्यामुळं माउंटन्सचं ज्या टॉपला जे इरोजन होतं त्याच्यामुळं तिथं हे फ्लॅट सर्फेसेस तयार होतात. आता हे जे प्लॅट्यूज आहेत त्याचे आपण क्लासिफिकेशन वेगवेगळी कुठली आहेत बघूया. बेस्ड ऑन मोड ऑफ देअर फॉर्मेशन अँड लोकेशन प्लॅट्यूज कॅन बी क्लासिफाईड ॲज टेक्टॉनिक प्लॅट्यूज, व्होल्कॅनिक प्लॅट्यूज अँड रेसिड्युअल प्लॅट्यूज. आणि टेक्टॉनिक प्लॅट्यूजचे पुन्हा कॉन्टिनेंटल प्लॅट्यूज, इंटरमॉन्टॅने प्लॅट्यूज आणि पेडामॉन्ट प्लॅट्यूज असे पुन्हा 3 प्रकार पडतात. म्हणजे मेन कुठले कुठले? टेक्टॉनिक, व्होल्कॅनिक, रेसिड्युअल. आणि टेक्टॉनिकचे पुन्हा 3 कुठले? कॉन्टिनेंटल, इंटरमॉन्टॅने आणि पेडॅमॉन्ट असे हे 3 त्याचे परत सब ग्रुप्स पडतात. आता ह्याच्यातला आपण एक एक बघूया. टेक्टॉनिक प्लॅट्यूज दे आर फॉर्म्ड ड्यू टू अर्थ्स मुवमेंट. टेक्टॉनिक प्लॅट्यूज म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये जी मुवमेंट होते त्याच्यामुळे हे प्लॅट्यूज तयार होतात, म्हणून त्यांना टेक्टॉनिक प्लॅट्यूज असं म्हणतात. दे आर ऑफ कन्सिडरेबल साईज अँड युनिफॉर्म अल्टिट्यूड. ह्यांचा साईज बऱ्यापैकी मोठा असतो आणि एक त्यांची जी हाईट असते ती बऱ्यापैकी सगळीकडे ही सेमच असते. अल्टिट्यूड म्हणजे हाईट फ्रॉम द सी लेवल. टेक्टॉनिक प्लॅट्यूज आर ऑफ 3 टाइप्स. आता ह्या टेक्टॉनिक प्लॅट्यूजचे पुन्हा 3 टाईप आपण मागाशी बघितले, कॉन्टिनेंटल, इंटरमॉन्टाने आणि पिडॅमॉन्ट. ह्या तिन्हीपैकी आपण एक एक पार्ट आता बघूया. कॉन्टिनेंटल प्लॅट्यूज म्हणजे काय? दे आर फॉर्म्ड बाय अपलिफ्टमेंट ऑफ अ ब्लॉक ऑफ लँड फ्रॉम द ॲडजेसंट लो लँड ऑर सी. बघा की ॲडजेसंट लो लँड म्हणजे प्लेन सरफेस पहिला आहे किंवा सी शोअरचा ॲडजेसंट सरफेस आहे, त्याच्या मधलाच पोर्शन अचानक ब्लॉक जो आहे तो हा वरती उचलला जातो आणि ती जी फ्लॅट लँड आहे ती तशीच्या तशी वर उचलली जाते. कशामुळे? कॉन्टिनेंटल प्लेट्स ज्या आहेत त्याच्यामधल्या मुवमेंट्समुळे. त्यामुळे त्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंटल प्लॅट्यूज. ह्याची एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? छोटा नागपूर प्लॅट्यू इन इंडिया, प्लॅट्यू ऑफ साऊथ आफ्रिका, मेसेटा ऑफ स्पेन आर कॉन्टिनेंटल प्लॅट्यूज. बघा पलीकडे 2 पिक्चर्स तुम्हाला दाखवलेली आहेत, एक डायग्राम दाखवली आहे, त्याच्यामध्ये दोन्ही साईडला सी आहे आणि मधलाच पोर्शन असा अपलिफ्ट झालेला आहे आणि त्याच्यावरती प्लेन एरिया आहे दॅट इज कॉल्ड कॉन्टिनेंटल प्लॅट्यू. आणि त्याच्या शेजारीच छोटा नगर प्लॅट्यूचं तुम्हाला एक पिक्चर तिथं दाखवलेला आहे. पुढचा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड इंटरमॉन्टाने प्लॅट्यूज. हायेस्ट अँड एक्सटेन्सिव्ह टाईप. हे जे प्लॅट्यूज असतात हे हाईटला जास्त असतात आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे मोठ्या प्रकारची दिसतात तुम्हाला. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा 2 माउंटन रेंजेस आहेत आणि त्याच्या मधला पार्ट जो आहे हा खाली गेलेला आहे आणि तिथं एक प्लेन तयार झालेला आहे. इट इज सराउंडेड बाय हिल्स अँड माउंटेन्स ऑन ऑल साइड्स. आणि बऱ्यापैकी हे जे प्लॅट्यूज असतात हे सगळ्या बाजूनी हिल्स किंवा माउंटन्सनी सराउंड झालेले असतात. कारण का? ह्या हिल्स आणि माउंटन्सच्या मधलाच पोर्शन फक्त सिंक झालेला असतो टेक्टॉनिक मुवमेंट्समुळं. पलीकडच्या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा सगळी प्लेन्स दिसत आहेत टॉपला आणि त्याच्या साईडला सगळे माउंटन्स किंवा व्हॅलीज तयार झालेल्या तुम्हाला दिसत आहेत. दे आर फॉर्म्ड अलॉंग विथ फोल्ड माउंटन्स. फोल्ड माउंटन्स जे आपण लास्ट पार्टमध्ये जे बघितलेले होते त्याच्याबरोबर ही प्लेन्स तयार होतात. फोल्ड माउंटन्स तुम्हाला माहिती आहे ग्रॅबॉन आणि हॉइस्ट म्हणजे एक पार्ट वरती उचलला जातो आणि मधला प्लेन पार्ट आहे तो तिथंच राहतो. त्या केसमध्ये सुद्धा ही इंटरमॉन्टाने प्लॅट्यूज तयार होतात.
Tibetan Plateau between Himalaya and Kunkun Fold Mountains, Bolivian Plateau between two ranges of the Andes and Snake Plateau in Colombia are the examples of intermontane plateaus. ही सगळी काय आहेत इंटरमोंटाने प्लॅट्यूची एक्झाम्पल्स आहेत. Tibetan Plateau, also called as roof of the world, stands about 4000 to 5000 meters above sea level. बघा म्हणजे किती अपलिफ्टमेंट होते हे तुमच्या लक्षात येईल. तिबेटियन प्लॅटू जो आहे, तिबेट जो आहे आपल्या इंडियाच्या नॉर्दर्न पार्टमध्ये एकदम चायना आणि इंडियाच्या बॉर्डरवरती, तर त्याला आपण रूफ ऑफ द वर्ल्ड म्हणतो कारण दॅट इज द हायेस्ट प्लॅट्यू इन द वर्ल्ड. लक्षात आलं. त्याची हाईट किती आहे 4 to 5000 मीटर्स अबाव सी लेवल. इतक्या हाईटला ते प्लॅट्यू तयार झालेलं आहे. त्याच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे बघा. पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड पिडॅमॉन प्लॅट्यूज. lies at foot of mountains, for example the plateau of Patagonia in Argentina. ही जी प्लॅट्यूज असतात हे माउंटन्सच्या पायथ्याला म्हणजे माउंटन्सच्या खालच्या बाजूला ही तयार झालेली असतात. बऱ्याच वेळेला काय होतं टेक्टॉनिक मुवमेंट्समध्ये प्लेन जर असेल तर टेक्टॉनिक मुवमेंट्समध्ये मधलाच एक पोर्शन वरती उचलला जातो आणि तिथं माउंटन तयार होतो, पण त्याला ॲडजेसंट जो पार्ट आहे तो सगळा प्लेनच राहतो आणि त्याला म्हणलं जातं पिडॅमॉन्ट प्लॅट्यूज. पिक्चर पण दाखवले, त्याची डायग्राम पण शेजारी दाखवलेली आणि शेजारी पॅटागोनियाचं जे अर्जेंटिनामधलं प्लॅट्यू आहे त्याचं एक पिक्चर सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्या पिक्चर्सवरनं तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की हे स्ट्रक्चर किंवा हे प्लॅट्यूज हे कसे असतात. नंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड व्होल्कॅनिक प्लॅट्यूज. It is molten lava erupts from cracks on the earth's surface and solidifies on its surface in successive layers. ही प्लॅट्यूज कशी तयार होतात? एखाद्या ठिकाणी ज्यावेळी लाव्हा व्होल्कॅनो ओपन होतो त्यातनं लाव्हा बाहेर पडतो हे तुम्हाला माहिती आहे. लाव्हा इज अ लिक्विफाईड रॉक आणि तो जसा जसा स्प्रेड होत जाईल तसं तसं पहिला लेअर स्प्रेड झाला, तो कूल झाला, सॉलिडिफाय झाला, दुसरा लेअर त्याच्यावरती आला, तो कूल झाला, तो सॉलिडिफाय झाला, असे एकावर एक लेअर देऊन हे प्लॅट्यू तयार झालेले असतात. Layers from lava or volcanic plateaus are the examples of volcanic plateaus. म्हणजे थोडक्यात काय तर व्होल्कॅनिक प्लॅट्यू म्हणजे काय तर कूल झालेल्या लाव्हाचे प्लेन एकमेकांवरती बसलेले लेअर. आपलं जे डेक्कन प्लॅट्यू जे आहे इंडियातलं हे ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याचं पिक्चर सुद्धा तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतरचा आहे दॅट इज कॉल्ड रेसिड्युअल प्लॅट्यूज. इट इज फॉर्म्ड बाय द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ इरोजन. रेसिड्युअल प्लॅट्यू कशामुळे होतो तर कंटिन्युअस इरोजन प्रोसेस जी होते विंडमुळे, रिव्हरमुळे, रेन्समुळे, ह्या इरोजनमुळे काय होतं वरचाच लेअर फक्त काढून घेतला जातो टॉप लेअर आणि खाली फ्लॅट सरफेस शिल्लक राहतो. दॅट इज कॉल्ड रेसिड्युअल प्लॅट्यू. रेसिड्यू म्हणजे टू रिमेन बिहाइंड. नॅचरल एजंट्स कुठले कुठले आहेत? विंड, रिव्हर, रेन एक्सेट्रा इरोड अँड ओल्ड फोल्ड ऑर अ ब्लॉक माउंटन इनटू अ प्लॅट्यू. जे ओल्ड फोल्ड माउंटन्स असतात किंवा ब्लॉक माउंटन्स आपण लास्ट पार्टमध्ये जे बघितलेले होते त्याचा जो टॉप आहे तो ह्या 3 एजंट्समुळे इरोड होतो आणि हे प्लॅट्यू तयार होतं. फील्ड प्लॅट्यू ऑफ स्कॅन्डिनेव्हिया, कंबरलँड प्लॅट्यू ऑफ USA ही त्याची बेस्ट एक्झाम्पल आहेत. त्याची पिक्चर सुद्धा तुम्हाला तिथं खाली दाखवलेली आहेत. आता हे जे प्लॅट्यूज आहेत बेसिकली ह्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्यासाठी ह्युमन बिंगसाठी? प्लॅट्यूज काय इम्पॉर्टन्स ठेवतात? दे आर रिच रिझर्व्स ऑफ मिनरल रिसोर्सेस. व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे प्लॅट्यूज आहे त्याच्या डीपमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात रिसोर्सेस मिनरल्स आपल्याला सापडतात. छोटानगर प्लॅट्यू इज रिच इन कोल, मायका, आयर्न ओर अँड अदर मिनरल्स. छोटानगरचा जो प्लॅट्यू आहे तिथं तुम्हाला कोल, मायका, आयर्न ह्याच्या माइन्स सापडतात. बघा त्या एरियामध्ये नागपूर एरियामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला कोल सापडतं. त्यामुळे छोटा नागपूर हे कशासाठी फेमस आहे? कोल मायनिंगसाठी फेमस आहे. आफ्रिकन प्लॅट्यू इज रिच इन गोल्ड, डायमंड, कॉपर, युरेनियम एक्सेट्रा. आणि आफ्रिकेचं जे प्लॅट्यू आहे तिथं तुम्हाला गोल्ड आहे, डायमंडच्या माइन्स आहेत, कॉपरच्या माइन्स आहेत, युरेनियमच्या माइन्स आहेत. म्हणजे एकूण काय ही जी प्लॅट्यूज असतात दे आर रिच इन मिनरल रिसोर्सेस. दे सर्व ॲज गुड कल्टिवेशन लँड. आता मिनरल जसे रिसोर्सेस असतात त्यामुळे न्यूट्रिएंट्स सुद्धा तिथं भरपूर असतात आणि त्यामुळं हे जे प्लॅट्यूज आहेत हे ॲग्रिकल्चरल किंवा कल्टिवेशन लँड म्हणून खूप चांगलं आपल्याला क्रॉप देऊ शकतात. डेक्कन प्लॅट्यू हॅज अ ब्लॅक सॉइल गुड फॉर कॉटन कल्टिवेशन. आपला जो डेक्कन प्लॅट्यू जो आहे म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र जो आहे हा मॅक्झिमम इट इज अ डेक्कन प्लॅट्यू आणि तिथं तुम्हाला ब्लॅक कॉटन सॉइल सापडते की जी सॉइल कॅश क्रॉप्स जे आहेत जसं की कॉटन त्याच्या किंवा आपण शुगर केन म्हणतो, ग्राउंडनट्स म्हणतो, ह्या सगळ्या क्रॉपसाठी ही सॉइल अतिशय रिच समजली जाते. रिव्हर इन प्लॅट्यू फॉल ॲब्रप्टली डाऊन द स्टीप स्लोप्स फॉर्म वॉटरफॉल्स.
आता ह्या प्लॅट्यूवरनं ज्या रिव्हर्स फ्लो होत असतात बघा, प्लॅट्यू कुठंतरी कट झालेला असतो, त्याच्या साईडला स्लोप्स असतात, बरोबर आहे ना. मग ती रिव्हर जी आहे ती प्लॅट्यूवरनं फ्लो होत येते आणि कुठंतरी त्या स्लोप्सवरनं ती खाली पडते आणि तिथं वॉटरफॉल तयार होतो. वॉटरफॉल्स आर युज्ड फॉर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. असे जे वॉटरफॉल्स आहेत हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनसाठी, म्हणजे वॉटरवरती टर्बाईन फिरवून त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी हे वॉटरफॉल्सच्या वॉटर वापरलं जातं. जोग फॉल्स इन इंडिया, नायगरा फॉल्स इन नॉर्थ अमेरिका आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ सच वॉटरफॉल्स. आपल्या इथला जो जोग फॉल आहे किंवा नॉर्थ अमेरिकेतला जो नायगरा फॉल आहे हे ह्याची काय आहेत, बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. नायगरा फॉल जर तुम्ही पिक्चर जर बघितलं तर नायगरा फॉलच्या वरचा जो पार्ट आहे म्हणजे जिथनं ती रिव्हर फ्लो होत येते तर ते एक मोठंच्या मोठं प्लॅट्यू आहे आणि तिथनं ती व्हॅलीमध्ये खाली पडताना तुम्हाला दिसते. प्लॅट्यूज अट्रॅक्ट टुरिस्ट फॉर देअर सिनिक ब्युटी अँड वॉटरफॉल्स. प्लॅट्यूज जे आहेत ह्यांच्यावरती तुम्हाला बायोडायव्हर्सिटी म्हणजे प्लांट्स आणि वेगवेगळे ॲनिमल्ससुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात, फॉरेस्ट भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळं काय आहे तिथली जी नॅचरल ब्युटी आहे किंवा तिथं जे तयार झालेले वॉटरफॉल्स आहेत ह्याच्यामुळं टुरिस्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. बघा सातारा डिस्ट्रिक्टमध्ये जे कास प्लॅट्यू आहे तिथं तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची फ्लॉवर्स दिसतात आणि पूर्ण प्लॅट्यू असं कलरफुल दिसतं. त्याच्याप्रमाणेच वॉटरफॉल्स पण तिथं ठोसेघरचा वॉटरफॉल आहे हे बघायला लोक तिथं टुरिस्ट म्हणून जात असतात. सो प्लॅट्यूज आर ऑल्सो ऑफ अ टुरिस्ट अट्रॅक्शन. हा झाला प्लॅट्यूज बद्दलचा पार्ट. आता आपण प्लेन्स म्हणजे काय आहेत बघणार आहोत. बघा प्लॅट्यूज आणि प्लेन्समध्ये एक स्मॉल डिफरन्स आहे. प्लॅट्यूज जे असतात ते हाईटला असतात आणि प्लेन्स जे असतात ते खालच्या लेवलला असतात. लो फ्लॅटलँड्स अल्टिट्यूड जनरली नॉट मोर दॅन 200 मीटर्स अबाव मीन सी लेव्हल. हे सगळे आहेत हे लो लेव्हलला असतात. प्लॅट्यूज आपण बघितले दे आर अबाव सी लेव्हल, साधारणपणे 1000 मीटर्स किंवा ह्या रेंजमध्ये असतात. पण हे जे प्लेन्स असतात दे आर मॅक्झिमम 200 मीटर्स अबाव द सी लेव्हल, म्हणजे सी लेव्हलपासून त्याची हाईट एकदमच कमी असते आणि एकदम फ्लॅट लँड्स असतात ती. दे आर फॉर्म्ड आयदर बाय द इरोजन ऑफ ओल्ड हाय लँडफॉर्म्स बाय द डिपॉझिशन ॲक्टिव्हिटी ऑफ द रिव्हर. दोन प्रकारे हे प्लेन्स तयार होऊ शकतात. एक तर जी ओल्ड हाय लँडफॉर्म्स आहेत त्यांचं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मिलियन्स इयर्स अगोपासून इरोजन होऊन ती फ्लॅट होतात. किंवा दुसऱ्या साईडला रिव्हर जी असते ती ज्यावेळी फ्लो होते त्यावेळी आपल्याबरोबर बरेचसे सॉल्ट्स, मिनरल्स किंवा इतर काही गोष्टी आपल्याबरोबर कॅरी करत असते आणि हे रिव्हरच्या साईडला डिपॉझिट होऊन फ्लड प्लेन्समध्ये डिपॉझिट होऊन ही प्लेन्स तयार होतात. इथे एक पिक्चरमध्ये तुम्हाला प्लेन दाखवलेला आहे. रिव्हर व्हाईल फ्लोईंग डिपॉझिट सेडिमेंट्स फ्रॉम माउंटन्स अँड प्लॅट्यूज. ज्यावेळी एखादी रिव्हर फ्लो होत असते त्यावेळी त्याच्यामध्ये जे सेडिमेंट्स असतात हे सेडिमेंट्स ती काय करत असते आपल्या बँक्सवरती डिपॉझिट करत जात असते. तिथे एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा आणि ती रिव्हर तिथनं फ्लो होते आणि तिचं पाणी जे आहे ते सगळं त्या प्लेनवर पसरलेलं आहे. मग ज्यावेळी ते पाणी तिथं प्लेनवरती पसरतं तिथं त्याचा स्पीड कमी होतो आणि त्याच्यातले सेडिमेंट्स काय होतात तिथं बॉटमला डिपॉझिट होऊन ही अशी प्लेन्स आपल्याला तयार झालेली दिसतात. सेडिमेंट्स गेट ॲक्युम्युलेटेड इन लेयर्स ओव्हर द इयर्स अँड फॉर्म्स प्लेन. आता वर्षोनवर्ष ही प्रक्रिया थाउजंड्स ऑफ इयर्स ही प्रोसेस चालू असते. दरवेळी पाणी येतं, सेडिमेंट्स आणतं आणि त्या पहिल्या सेडिमेंटच्या वरती त्याचा लेअर तयार करतं. परत नेक्स्ट इयर पुन्हा पाणी सेडिमेंट घेऊन येतं फ्लड्समधनं, पुन्हा त्याच्यावर लेअर तयार होतो. असं एकावर एक या सेडिमेंटचे लेअर तयार होऊन ही प्लेन्स तयार झालेली असतात. प्लेन्स आर डेन्सली पॉप्युलेटेड रिजन्स क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स ऑफ बेस्ड ऑन इट्स फॉर्मेशन. प्लेन्स जे आहेत तिथं तुम्हाला जास्त पॉप्युलेशन ॲक्युम्युलेट झालेलं दिसेल. कारण का त्याला बरीच रिझन आहेत. प्लेन म्हणजे तिथं कुठलाही बेसिकली ऑब्स्टॅकल नसतात, रिच फर्टाईल लँड असते, वॉटर भरपूर असतं, त्यामुळे इथं तुम्हाला पॉप्युलेशन डेन्सिटी ही जास्त दिसते. आणि ह्याचे 3 प्रकार आपल्याला प्लेन्सचे बघायला मिळतात. वन इज स्ट्रक्चरल, सेकंड इज डिपॉझिशनल आणि थर्ड वन इज इरोजनल. असे हे 3 प्लेनचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे स्ट्रक्चरल प्लेन्स. They are formed by internal forces resulting in the upliftment of the horizontal layers of the earth. आता इंटरनल फोर्सेस आणि एक्सटर्नल एंडोजेनिक फोर्सेस आपण लास्ट पार्टमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यातले जे एंडोजेनिक फोर्सेस आहेत त्यामुळे काय होतं एक पार्ट आयदर वर उचलला जातो किंवा खाली दाबला जातो आणि सगळा प्लेन एरिया तयार होतो. ही हॉरिझॉन्टल लेअर जो असतो हा उचलला जातो आणि त्याच्यामुळे हा प्लेन एरिया तयार होतो. असे एक्झाम्पल्स कुठले आहेत? सेंट्रल लोलँड ऑफ ऑस्ट्रेलिया, ग्रेट प्लेन्स ऑफ USA. खाली तुम्हाला ते ग्रेट प्लेन ऑफ USA दाखवलेले बघा. एकच एक प्लेन एरिया तयार झालेला आहे आणि हा कशामुळे झालेला आहे? जे एंडोजेनिक फोर्सेस काम करत असतात अर्थच्या आतल्या बाजूने त्याच्यामुळे हे तयार झालेले असतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड स्ट्रक्चरल प्लेन्स.
Depositional plains, they are formed when various agents of erosion such as wind, rivers, glaciers, etc. deposit materials over the years. डिपॉझिट होणे, मटेरियल डिपॉझिट होऊन तयार झालेली प्लेन्स. मग हे डिपॉझिट कोण कोण करतं? मगाशी आपण बघितलं रिव्हर्स करतात, विंड सुद्धा काय करत असतात, इकडनं तिकडं सॉइल ब्लो करत असतात, ती कुठेतरी जाऊन साचते. ग्लेशियर्स जे असतात म्हणजे आईस रिव्हर्स ज्या किंवा स्नो रिव्हर्स ज्या असतात त्या सुद्धा आपल्याबरोबर बरीचशी डिपॉझिट्स घेऊन येतात खाली आणि ती काय करतात, एकमेकांवरती डिपॉझिट करत ती तिथं प्लेन्स तयार करतात. ह्याचे कॉमन टाइप्स कुठले कुठले आहेत? अल्युव्हियल प्लेन्स, डिपॉझिशन बाय रिव्हर्स. रिव्हरनी जे डिपॉझिशन होऊन प्लेन तयार झालेली आहे, जे खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय, दॅट इज कॉल्ड अल्युव्हियल प्लेन. सच ॲज इंडो गायगॅन्टिक प्लेन इन इंडिया. इंडियामध्ये जे इंडो गायगॅन्टिक प्लेन आहे ते कशामुळे तयार झालेलं आहे? गंगा रिव्हर किंवा त्या एरियातल्या ज्या रिव्हर्स आहेत मोठ्या मोठ्या, त्यांना दरवर्षी जो फ्लड येतो त्याच्यातनं जे सेडिमेंट्स येतात ते त्या बँक्सवरती त्या फ्लड एरियामध्ये डिपॉझिट होऊन ही मोठीच्या मोठी ह्यूज प्लेन्स तयार झालेले आपल्याला दिसतात. नंतर दुसरा प्रकार आहे त्याच्यातला, दॅट इज कॉल्ड ग्लॅशियल प्लेन्स. डिपॉझिशन बाय ग्लॅशियर्स, म्हणजे ग्लॅशियर्स जे असतात तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, वरनं ती ग्लेशियर जी खाली आलेली आहे ती नंतर काय होते, मेल्ट होऊन त्याच्यात बरोबर आलेले सेडिमेंट्स त्या पुढच्या सगळ्या एरियामध्ये डिपॉझिट झालेले आहेत आणि तिथं त्यांनी प्लेन तयार केलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे? इंडियाना इन नॉर्थ अमेरिका. आणि दुसरं आहे दॅट इज कॉल्ड लोएस्ट प्लेन्स, म्हणजे जे डिपॉझिशन बाय विंड्समध्ये. चायनामध्ये जी प्लेन्स आहेत, इथं तुम्हाला साईडला पिक्चर दिसते बघा लोएस्ट प्लेन्सचं. चायनामधली जी प्लेन्स आहेत ती कशामुळे तयार झालेली आहेत? विंड डिपॉझिशन किंवा विंड इरोजनमुळे तयार झालेली ही जी प्लेन्स आहेत. बेसिकली विंड्समुळे जे सेडिमेंट्स किंवा जी सॉईल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डिपॉझिट केली जाते, कॅरी केली जाते, त्यामुळे ही प्लेन्स तयार होतात. म्हणजे 3 टाईप आपण बघितले. पहिला बघितला अल्युव्हियल प्लेन, दुसरा ग्लेशियल प्लेन आणि लोएस्ट प्लेन. हे पार्ट सगळे टाईप्स त्याचे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती नोट जर आली तर आपल्याला ते लिहावं लागतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सम प्लेन्स आर सिच्युएटेड नियर द सी शोअर अँड कॉल्ड कोस्टल प्लेन्स. बघा, सी शोअरच्या बाजूला सुद्धा काही प्लेन्स तयार झालेले असतात. सी मधनं जी काही सॉईल किंवा सँड जी कॅरी केली जाते त्याच्या वेव्समुळे किंवा ह्याच्यामुळं किंवा सी एरियामध्ये जे विंड्स असतात त्याच्यामुळे सुद्धा ही डिपॉझिशनल प्लेन्स तयार होतात. तिथं फोटो दाखवलाय बघा मलबार कोस्टचा. मलबार कोस्ट अलॉंग द वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोस्टल प्लेन्स. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावरती अशी लांबच्या लांब प्लेन्स दिसतात. तिथं कुठं हिल एरिया नसतो किंवा काही नसतो. दे आर कॉल्ड कोस्टल प्लेन्स. पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड इरोजनल प्लेन्स. इरोजन ह्याच्यातच तुम्हाला लक्षात येईल. इरोजन म्हणजे काय? मुव्हिंग ऑफ द मदर मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणची जी सॉईल आहे किंवा जे काही सेडिमेंट्स आहेत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केले जातात, त्याला म्हटलं जातं इरोजन. दे आर कार्व्ड वेन रिव्हर्स, विंड, ग्लेशियर्स, सी वेव्स एक्सेट्रा इरोड अँड स्मूदन्स इरेग्युलरिटीज ऑफ द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस तुम्हाला माहिती आहे इरेग्युलर आहे, काही ठिकाणी हाईट आहे, काही ठिकाणी कमी आहे, माउंटन्स आहेत, छोटे छोटे हिल्स आहेत. पण काय होतं, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम रिव्हर्स, विंड्स, ग्लेशियर्स, सी वेव्स काय करतात, ही छोटी छोटी जी इरेग्युलरिटीज आहेत किंवा ही इरेग्युलर लँडफॉर्म्स आहेत ह्यांचं इरोजन करतात आणि तिथं प्लेन एरिया तयार करतात. दॅट इज कॉल्ड इरोजनल प्लेन्स. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे बघा प्लेन्स ऑफ कॅनडाचं. ते जे पिक्चरमध्ये जे दिसतंय दॅट इज अ प्लेन ऑफ कॅनडा. आणि अशा प्रकारची ह्यूज प्लेन्स आपल्याला, इरोजनल प्लेन्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. हे झालं प्लेन्सबद्दलचे. त्याचे आपण वेगवेगळे टाईप्स बघितले, स्ट्रक्चरल प्लेन, डिपॉझिशनल प्लेन, डिपॉझिशनल प्लेनचे वेगवेगळे टाईप बघितले आणि लास्टला बघितलं आपण इरोजनल प्लेन. आता ह्या प्लेन्सचा सुद्धा आपल्यासाठी काय इम्पॉर्टन्स असतो. जसे प्लॅट्यूज इम्पॉर्टंट आहेत तसे ही प्लेन्स सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. लार्ज नंबर ऑफ पीपल लिव्ह इन द नॉर्दर्न प्लेन्स, मोस्ट फेवरेबल कंडिशन फॉर ह्युमन सेटलमेंट्स. नॉर्दर्न साईडला जी काही प्लेन्स आहेत म्हणजे अर्थच्या त्या प्लेन्सवरती तुम्हाला जास्त करून ह्युमन सेटलमेंट, बघा मोठ्या मोठ्या ज्या कंट्रीज आहेत किंवा मोठे मोठे जे पॉप्युलेशन एरिया आहेत ते सगळे नॉर्थ साईडला तुम्हाला दिसतात. कारण का, तिथं ही प्लेन्स ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात, कारण तिथं सगळ्या फेवरेबल कंडिशन असतात ह्युमन सेटलमेंटसाठी. इट हॅज अ फर्टाईल सॉईल ऑफ द प्लेन्स युजफुल फॉर ॲग्रिकल्चर. प्लेन्सची जी सॉईल असते ती फर्टाईल असते का, कारण डिपॉझिशनमुळं किंवा रिव्हरनी कॅरी केलेल्या सेडिमेंट्समुळं ही प्लेन्स बनलेली असतात आणि दे आर रिच इन न्यूट्रियंट्स फॉर
प्लांट ग्रोथ, त्यामुळे तो ॲग्रिकल्चर सुद्धा मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली तुम्हाला दिसून येईल. रिव्हर फ्लोईंग थ्रू प्लेन्स इज इनफ वॉटर फॉर ह्युमन सेटलमेंट. आता ह्या प्लेन्सवरनं बघितलं आपण बऱ्यापैकी रिव्हर्स किंवा वॉटर फ्लो होत असतं किंवा वॉटर स्टोरेज किंवा मोठे मोठे वॉटर रिझर्वायर्स आपल्याला प्लेन्सवरती मिळतात आणि त्यामुळे काय असतं, ह्युमन सेटलमेंटसाठी आवश्यक असणारा वॉटर सप्लाय इथं भरपूर प्रमाणात आपल्याला मिळत असतो. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा प्लेन्स सोपी असतात, कारण का तिथं तुम्हाला फ्लॅट लँड असते, वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग्स तुम्ही उभ्या करू शकता, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग आहे, इंडस्ट्रीज, ट्रान्सपोर्टेशन इज इझी ऑन द प्लेन असल्यामुळे, सरफेस प्लेन असल्यामुळे इथं तुम्हाला जास्त कुठलाही ऑब्स्टॅकल्स मिळत नाहीत आणि त्यामुळं तिथं डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्सना आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतं. हे झालं प्लेन्सबद्दल. आता हे सोडून माउंटन्स, प्लॅट्यूज, प्लेन्स ह्याची आपण इन्फॉर्मेशन घेतली. आता आणखीन काही छोटे छोटे लँडफॉर्म्स आहेत, जसं की आयलंड आहे, पेनिन्सुला आहे, इस्थमस आहे, ह्याची थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन आता घेऊया. व्हॉट इज पेनिन्सुला? इट इज अ लँड सराउंडेड बाय वॉटर ऑन 3 sides कनेक्टेड टू द मेन लँड ऑन 1 side इज नोन ॲज पेनिन्सुला. तिथे इंडियाचा मॅप दाखवलेला आहे बघा. ईस्ट, वेस्ट आणि साऊथ साईडला समुद्र आहे आणि तो जो पोर्शन आहे लँडचा तो असा सीजमध्ये आपल्याला घुसल्यासारखा दिसतो. म्हणजे 3 साईडनी सीज आहेत आणि परत मेन लँडला तो एका साईडला, नॉर्थ साईडला इंडिया मेन लँडला कनेक्ट झालेला आहे. आपल्या नॉर्थ साईडला कुठलाच सी नाही आहे, पण 3 साईडला आपल्याला सी कव्हर केलेला आहे. सो दिस पोर्शन ऑफ द लँड विच इज इनसाइड द ओशन इज कॉल्ड पेनिन्सुला. साउथ इंडिया पेनिन्सुला सराउंडेड बाय द अरेबियन सी, बे ऑफ बेंगाल अँड इंडियन ओशन. साऊथ इंडियाचा जो साऊथ पार्ट आहे त्याच्या 3 साईडला तुम्हाला वेगवेगळे सीज दिसतात. एका साईडला आहे अरेबियन सी, एका साईडला आहे बे ऑफ बेंगाल आणि खालच्या बाजूला आपल्याला इंडियन ओशन दिसून येतो. सो दिस इज कॉल्ड द पेनिन्सुला ऑफ इंडिया. त्याच्यानंतर इस्थमस म्हणजे काय? इट इज अ नॅरो स्ट्रीप ऑफ लँड जॉईनिंग 2 large लँड मॅसेस अँड सेपरेट्स 2 वॉटर बॉडीज. त्याला म्हटलं जातं इस्थमस. 2 जवळजवळच्या लँड बॉडीज असतात, त्याच्यामध्ये एक लँडचा पट्टा तयार होतो आणि त्याच्यामधलं जे काही ओशन किंवा जे काही वॉटर बॉडी आहे ती ते डिव्हाइड करतं आणि जो मधला पट्टा आहे त्याला म्हटलं जातं इस्थमस. इथं वरच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ते येलो कलरचा जो बेल्ट आहे, एका बाजूला लँड आहे, दुसऱ्या बाजूला लँड आहे, मध्ये तो कॅरेबियन सी आणि पॅसिफिक ओशन आहे आणि त्याला मध्ये कट केलं आहे ते पनामा इस्थमसनी आणि दॅट इज द लँडफॉर्म. इस्थमस ऑफ पनामा जॉईन्स नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका अँड इज सेपरेट्स द कॅरेबियन सी, अटलांटिक ओशन फ्रॉम द गल्फ ऑफ पनामा, पॅसिफिक ओशन. बघा, हा जो पनामा जो आहे त्यांनी काय केलेलं आहे, नॉर्थ आणि साऊथ अमेरिका एकमेकांना जोडलेले आहेत बाय लँडफॉर्म. आणि कुठले 2 ओशन त्यांनी डिफरन्शिएट केलेत? अटलांटिक ओशन म्हणजे कॅरेबियन सी आणि गल्फ ऑफ पनामा ज्याला म्हटलं जातो, जो पॅसिफिक ओशनचा पार्ट आहे. सो दिस इज इस्थमस. असे लँडफॉर्म्स तुम्हाला आणखीन जर तुम्ही इंटरनेटवर शोधले तर बरेच सापडू शकतात. दिस इज अ मेजर लँडफॉर्म अँड इट इज अ हेरिटेज साईट म्हणून हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आयलंड. तुम्हालाही माहिती आहे समुद्रामध्ये बरीच बेटं किंवा आपल्याला आयलंड बघायला मिळतात. हे काय असतं? द मासेस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर बॉडीज ऑन ऑल साइड्स. अशी लँड मासेस की जे सगळ्याच बाजूनी, बघा पेनिन्सुलामध्ये आपण बघितलं होतं की 3 साईडला वॉटर कव्हर असतो, पण इथं काय असतं, सगळ्याच बाजूनी तो वॉटर बॉडीजनी सराउंड झालेला असतो. त्याला म्हटलं जातं आयलँड. बायरन आयलंड इन इंडिया किंवा अंदमान निकोबार जे आहे दे आर आयलंड्स बिकॉज दे आर सराउंडेड फ्रॉम ऑल साइड्स बाय द सी. आता हे लँडफॉर्म्स जे आहेत आणि हे पीपल ह्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, हाऊ दे डिपेंड ऑन दीज लँडफॉर्म्स. ह्युमन सेटलमेंट फाउंड इन ऑल काइंड्स ऑफ लँडफॉर्म्स. जेवढे काही लँडफॉर्म्स आपण आतापर्यंत बघितले, माउंटन्स बघितले, अगदी सियाचीन टॉपमोस्ट माउंटन तिथपासनं पार फ्लॅट लँड, लो प्लेन्सपर्यंत आपल्याला सगळीकडे पॉप्युलेशन किंवा ह्युमन सेटलमेंट बघायला मिळतं. माउंटन्स आर थिनली पॉप्युलेटेड. माउंटन्स जे आहेत हे मात्र तिथं पॉप्युलेशन एकदम कमी असतं. का? कारण तिथल्या ज्या कंडिशन्स आहेत दे आर व्हेरी हार्श आणि व्हेरी टफ टू लिव्ह. They have got steep slopes, lack of agricultural land, lack of transport facilities, harsh climate makes unsuitable for human settlement. माउंटेन मधल्या ह्या ज्या सिच्युएशन्स आहेत सगळ्या काय, स्टीप स्लोप्स असतात, त्यामुळे त्याच्यावर घरं बांधणं किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करणं अवघड जातं. ॲग्रिकल्चरल लँड, फ्लॅट लँड तिथं मिळत नाही, त्यामुळे जी काय ॲग्रिकल्चर असते ती त्या स्लोप्सवरतीच करावी लागते. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज तिथं जास्त डेव्हलप करू शकत नाही, कारण सगळा जर असेल तर तो माउंटन आपल्याला ब्रेक करून त्याच्यातनं ते रोड बनवावे लागतात. आणि इतर ज्या हार्श क्लायमेटिक कंडिशन्स आहेत, एक्स्ट्रीम कोल्ड, एक्स्ट्रीम रेन, ह्याच्यामुळं माउंटन्स जे आहेत हे
ह्युमन सेटलमेंटसाठी अनसुटेबल आपल्याला दिसून येतात. प्लेन्स आर मोस्टली डेन्सली पॉप्युलेटेड, पण प्लेन्स जर तुम्ही बघितली तर ह्याच्यावरती तुम्हाला पॉप्युलेशन खूप डेन्स असं दिसून येतं. वाय? दे आर फ्लॅट अँड फर्टाईल लँडफॉल. प्लेन्स प्रोव्हाइड्स सुटेबल कंडिशन्स फॉर ॲग्रिकल्चर. पहिली गोष्ट काय तर प्लेन असल्यामुळे तिथं आपल्याला ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात करता येतात. फर्टाईल असतात, मगाशी आपण बघितलं डिपॉझिशन्स असल्यामुळे न्यूट्रिएंट रिच सॉईल असते, त्यामुळे ही लँड जी आहे प्लेनची ही ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीसाठी एकदम सुटेबल असते. तसंच तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला सुद्धा आपल्याला सोपं जातं. रोड्स, बिल्डिंग, इंडस्ट्रीज इझियर टू बिल्ड ऑन प्लेन्स दॅन एनी अदर काइंड ऑफ लँडफॉर्म्स. हाईटला जर असेल, माउंटेन्समध्ये तुम्ही करू शकत नाही. प्लेन्सवरती काय असतं, तुम्हाला बाकी कुठलाही तिथं ऑब्स्टॅकल नसतं, त्यामुळे इथं तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकता. बघा तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, एक प्लेन आहे, आजूबाजूला ॲग्रिकल्चरल लँड डेव्हलप झालेली आहे आणि तिथं एक सिटी तुम्हाला दिसते. प्लेन असल्यामुळं ही सिटी कन्स्ट्रक्ट करायला किंवा तिथली इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला कोणताही त्रास होत नाही, त्यामुळं प्लेन्स ही आपल्याला डेन्सली पॉप्युलेटेड दिसून येतात. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट प्लेन्स अँड प्लॅट्यूज. आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, प्लॅट्यूज बघितले, त्याचे वेगवेगळे टाईप्स बघितले, प्लेन्स आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स बघितले आणि काही मायनर लँडफॉर्म्स जसं की पेनिन्सुला, इस्थमस, आयलँड असं बघितलं आणि सरतेशेवटी त्याचं लँडफॉर्म्स आणि पीपल यांचं एकमेकांशी कसं रिलेशन आहे ते ह्या पार्टमध्ये आपण शिकलेलो आहोत. आता ह्याच्यावरचं सगळं स्टडी मटेरियल आपल्या ॲपवरती, वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. हा सगळा हे तिन्ही पार्ट आहेत हे व्यवस्थित स्टडी करा, कारण हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण इथनं पुढं काही जॉग्रफीचे सेक्शन्स जे आहेत हे ह्या बेसिक इन्फॉर्मेशनवरती आधारित असतात, डिपेंड असतात. म्हणजे हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं तर पुढच्या हायर स्टँडर्ड्समध्ये तुम्हाला जॉग्रफी अवघड वाटणार नाही. त्यामुळे हे बेसिक्स आहेत हे एकदम क्लिअर करून घ्या. कुठल्या माउंटेन्सचे प्रकार कुठले, माउंटेन्स कसे तयार होतात, प्लेन्सचे प्रकार कुठले, ती कशी तयार होतात, प्लॅट्यूज कुठले, ते कसे तयार होतात, ह्याचा सगळ्याचा प्रॉपर स्टडी करा. जर काही डाऊट असतील तर हे व्हिडिओ पुन्हा रिवाइज करा आणि क्विज आणि ह्याच्यावरचे वर्कशीट सॉल्व करून टाका. सो हिअर एंड्स द चॅप्टर लँडफॉर्म्स ऑफ द अर्थ. थँक्यू.